अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निजखूण हाताकडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय घेवसोनी ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारो न्याता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्होऽभिनेदो सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेतांगधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतयेनाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैः रचिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैः ऋषिभिः स्तूयते सदा स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्यालभन्ति ते किमपि तत्त्वमहं न जाने ध्यानाभ्यासवशीकृतेन मनसा तन्निर्गुणं निष्क्रियं ज्योतिः किञ्चन योगिनो यदि परं पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव लोचनचमत्काराय भूयाद्विरहं कालिन्दी पुलिनोदरे किमपि यन् नीलं महोधावति समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निधपालिं मण्डलं
कंधरं कंजनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिभवामहेशरोऽहं तीर्थास्पदं शिवैर्चिनुतं शरण्यं मृत्यादिहं प्रणतपाल भवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री विठ्ठलाय नमः श्री माता पितृभ्यां नमः श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे। श्री एकनाथी भागवत अध्याय 29 प्रारंभ। अध्याय 29 आणि त्याचा प्रारंभ आहे। ओम श्री परमात्मने नमः। अथ एकोनत्रिंशोऽध्याय। श्री गणेशाय नमः। श्री कृष्णाय नमः। ओम नमो सद्गुरु दयाळो, तुझे कृपेची नाही ठाव, कृपेने तारीशी सर्व भाव सांडवणी देह बुद्धी निरसोनी योपाधी भक्त तारीची भावी कृपानिधी कृपाळुआ, तुझे पाहता कृपाळूपण जीवाशी जीवे मारीशी पूर्ण, नामारूपा घालीशी शून्य जाती होत संपूर्ण निर्गणशी, निर्गुणी आपपरा निसंतान करीशी संसारा, तो तुझवलग सोयरा कृपाळू भरा घडे देवी, जेवी अंधारी नांदते दृष्टी, भासती नक्षत्रे खद्योत कोटी, ते अंधारेची सूर्यकोटी, देवी तुझी भेटी साधका, तुझी जेत साचार भेटी, तुवा केल्या कृपा दृष्टी, संसार भेदाची त्रिपुटी त्रिगुणेशी सृष्टी दिसेना, न दाखवणी गुणादी सृष्टी, दाविशी अद्वय ब्रह्म दृष्टी, तुझी झाल्या भेटीशी तुटी कदा न पडे, जो कदा न देखिजे दृष्टी, त्याशी केवी होय भेटीशी कदा न पडे तुटी, ही गोष्टी घडे केवी, जैसा ब्रह्मातेच्या पोटी, असोनी माऊली न देखे दृष्टी, तरी तिचे भेटीशी नव्हे तुटी, देवी तुझे पोटी साधक, माता बडबडोनी पाळी ताने, शेकी ते माऊली ते नेणे, देवी तुझ माझी अज्ञाने, तुवा प्रति पाळणे जलोभे,
जन्मल्या बाळा कारणे माता वाढवी शहाणपणे देवी तुझे निजज्ञानी सज्ञान होणे साधकी साधकी लाजता तुझे ज्ञान तिथे नाठवी निधूपन जीव विसरला जीवपन अद्वय पूर्ण परमात्मा असो तया होता गोष्टी संता सद्गुरु कृपा दृष्टी करित्या उपायांच्या कोटी नवे भेटी परमार्था झालिया सद्गुरु कृपा दृष्टी साधने पळती उठा उठी ब्रह्मानंदे कोंदे सृष्टी स्वानंद पुष्टी साधका झालिया सद्गुरु कृपा प्राप्त उपनिषदांचा मथितार्थ साधकांचा चढे हात कृपा समर्थ श्री गुरुजी सद्गुरु कृपा समर्थ तेने कृपे श्री भागवत वाखाविले प्राप्त शुद्ध मथितार्थ सूर्य श्री जनार्दन कृपा दृष्टी माझ्या मराठ्या आरुष गोष्टी रिगाल्या एकादशाचे कोटी स्वानंद तृषी जलबोधे संस्कृत प्राकृत परवडी सज्ञान सेविती स्वानंद गोडी गाय काळी आणि काळीवडी परी दुधी वाकडी चवी नाही देवी संस्कृत प्राकृत भाषा ब्रह्मासी पालट नाही देखा उभया हे देवदला एका साई सखा जनार्दन जनार्दन कृपे स्तवदान अष्टाविंशाचे निरूपण गुह्य गंभीर सानंद गगन तेही केले व्याख्यान अतिशुद्ध तेथे नाना विधा उपपत्ती निजबोधे साधुनी युक्ती स्वये बोलिला श्रीपती ब्रह्मस्थिती निष्कंटक ब्रह्माद्वयत्वे परिपूर्ण तेथ हेतु मातु अनुमान नरिगे बुद्धी युक्ती सीमन अगम्य दान सर्वार्थी नाही दृश्य द्रष्टा दर्शन नाही ध्येय ध्याता ध्यान कर्म करता कारण मृत्यूपण सेना युक्तीने सांडला प्राण दृष्टांती वाहिल्यान प्रमाणिला प्रमाणान बोधे शिक्षण विवेक धारा तेज बोधने नाम म्हणून आकारण शून्य गुणाने निर्गुण समूळ जाण असेना ऐशी ब्रह्माची निजस्थिती कृष्ण कृपा उद्धवासी प्राप्ती अबळासी अगम्य निश्चिती जनकशारिती तरतील ब्रह्मस्थिती अति दुर्गम हे उद्धवासी कळले वर्म साधकांचे साधाया काम उपाव सुगम प्रसत कृष्ण निधामा जाईल आता मग ब्रह्म प्राप्ती नये हाता साधक वृत्ती सर्वथा उपाय तत्वता कोण सांगे एवं साधकाची आहिता उद्धव प्रवळवणी तत्वता सुगमते ब्रह्म प्राप्ती हाता तो उपाय तुचा पुसत 29वा निरूपण ब्रह्म प्राप्तीचे सुगम साधन सप्रेम भगवत भजन ते भक्ती लक्षण हरी सांगे सुगम साधने ब्रह्म प्राप्ती अवलांसी लाभे दैशारी 6 श्लोकी देवासी विनंती उद्धव तरणी करीतसे उद्धव उवाच दुस्तरा विमां मन्ये योगचर्या गुणात्मना यथा यशा पुमान् सिद्धे तन्मे गृह्यञ्जसाच्युत पूर्वाध्यायी ब्रह्मस्थिती सांगितली ते दुर्गमगती भोळ्या भाविकार्थी हे ब्रह्मप्राप्ती साधेना वस्तु व्यर्थना व्यक्त शेखी प्रकटना नभे मुक्त न प्रेमूर्त की अमृत केली साधक करित प्रवेशो जे तुलना सूक्ष्म होय जे आहे नाही हा शब्द न साहे जे तो पाहते पाहणी दोन्ही जाये ते साधका होय केली साध्य जे दिसे ते ब्रह्म म्हणावे तव ते माया रूपे नावे आता नाहीचे म्हणून सांगावे तेही नाडावे साधके
जे आकारणा नव्हे शून्य, जेथे नगे ध्येय ध्यान, ज्यासी लाजे ध्येय ज्ञान, ज्याचे साधन स्पर्शेना, जे न चढे शब्दांचे हात, जे नावडे मनात, आत बाहेर नाही जेथ काय साधकी ते धरावे, नाही आत बाहेर विचारा, तेथ काय धरावे निर्धारा, जेथ निर्धावी पुरावा धरावया धीरा धीर नव्हे, साधकी स्थिर करावया मन, काही नसे अवलंबन, तेथे अनात्मे अज्ञान, त्यासी दुस्तर जाण हा योग, या परी निजात्म प्राप्ती, कदा नडे अब्राह्मती, मज जवळ मानले निश्चिती, हे आत्मस्थिती दुस्तरो, ऐशा ब्रह्माची प्राप्ती, अज्ञान अप्रयासे पावती, तैसे सुगम साधन स्थिती, सांग श्रीपती कृपाळा, तुवा निधामा प्रयाण, मांडियेसे अति परेन, एक करावया अज्ञान, सुगम साधन सांगिले, मनोनी घातले लोटांगण, धावोनी धरिले श्री कृष्ण चरण, तुझगिया अज्ञान जन, करावया साधन सुगम सांगे, पवनिया परिस पाय उतारा, स्त्रिया बाळा अति सोपारा, तैशा उपाय प्रकारा, शारण धरा सांगिले, तुझ्या ठाई सद्भाव पूर्ण, आणि नेणती शब्द ज्ञान, ऐसे ज्ञान जन, त्यासी तरावया साधन सुगम सांगे, म्हणून निघो अति कठीण, साधका नेम विना पुचुडून, तेची आधीचे निरूपण उद्धव आपण सांगत, प्रायशः पुंडरीकाक्ष, युञ्जतो योगिनो मनः, विषीदन्त्य समाधाना, मनोनिग्रहरक्षिता, ऐसे कृष्णाकमलनयना, क्षीणता साधक साधना, कदा प्रवे मना, तेही विवंचना अवधारी, निग्रहावया निजमन, साधक साधिते प्राणापान, त्यासी ठरवया मन, गायन घोर तत्काळ, घालुनिया एकांती आसन, मनोनिग्रही जे सावधान, त्यासी ठरवया मन, गायन घोर चपल घे, मनोनिग्रही आम्ही हटी, मनोनिगाले गिरी कपाटी, त्यासी ठरवून मन शेवटी, जाय उठावटी चपल घे, एकी आकळावया मन, तेजोनी वैसले अन्न, तवोनी केले ज्ञान, जागृती स्वप्न अन्नमय, मनोनिग्रह करिता देख, मन खवळे अधिकाधिक, मनोनेमी सज्ञान लोक, शिष्य साधक साधनी, वारा बांधवेल गुटे, अग्नी प्राशवेल अवचटे, समुद्र घोटवेल घोटे, परी आत्मनिष्ठे मन नये, आकाश करवेल स्वघडी, महामेरू बांधवेल मुडी, शून्याची मुरडवेल नरडी, कलिया मनाच्या ओढी द्वार, काळ जिंकवेल तत्वता, त्रिभुवनीची लाभेल सत्ता, परी मनोनिग्रहाची वार्ता, नवीन अच्युता घडे केली, मन तापसा तत्काळ छळी, मन नेमस्थांचा नेमटाई, मन बळ्या माझी महाबळी, कली रांगोळी धैर्याची, मन इंद्राते तळी पाडी, मन ब्रह्मयाते हटीची नाडी, ऐशी मनाची उघटी थोडी, आपल्या प्रौढी नावरे, साधनी साधक क्षीणता, मनोजन येची हाता, तुझा जोडी अच्युता, मन सर्व खानावरे, अत्यंत साधुनी निरवडी, मनोजय मानिता जोडी, तव सिद्धीची गाठे आडाडी, तेनेही मन नाडी साधका, तुझी कृपा नवता दान, साधका कदा नावरे मन, तू दुष्टया जनार्दन, मनपणा मनसे विसरे, सर्व भावेन निगता शरण, साधका कदा नावरे मन, मनोनिग्रहात दान, तुझे चरणा शरण निघावे, अथात आनंद दुगम पदाभुजम,
हंसाश्रयेरन्नरविन्दलोचन सुखं विश्वेश्वर योगकर्मभिः त्वन्मायया मे विहतानमानिनः कमलापति कमलवदना कमलालया कमलनयना नाभि कमळे कमलासना त्वा ब्रह्मज्ञानार्पिले या तुझ्या चरणीचे चरणामृत तुझ्या कृपा ज्यासो होय प्राप्त मनोजयाचा अंकित तो होय विरक्त भवभावा तुझ्या चरणामृताची गोडी मनोजयादी तत्काळ जोडी आधी व्याधी भवपाश तोडी स्वानंद कोडी साधका सकळ साधनांचे यशसार सांख्य योग विवेक सदर त्या साराचे निजसार तुझी भक्ती साचार श्री कृष्णा जानोई भक्तीचे रहस्य भजन प्रेमा लोभले मानस तेचे विज्ञान राजहंस भजन सारांश सेविते काया वाचा आणि मन सद्भावे सदा संपन्न ऐशा भक्ता तुझे चरण स्वानंदे पूर्ण दुभते धर्म अर्थ काम मोक्षासी सांग साधने सिद्धी त्यासी विकलधार्या साधनासी साधकासी अभावो ऐशी तव तुझी भक्ती नव्हे तुझ भजता जीवे भावे भजता विन कदा पावे शेती भक्त नागवे विघ्नासी जय सूर्यारी खद्योतासी भेटी होय सावकाशी तरी विघ्ने भक्तांपाशी विरुयावयासी न धरिती पडता पंचाननाची घाणी होय मद गजा अंगणी देवी तुझ्या भावात भजनी होय तुळधानी विघ्नाची येनेची निश्चय संपन्न तुझ्या चरणा अनन्य शरण त्यासी नाकडे जन्म मरण मातर विघ्न कैसे येणे भावे जे अनन्य शरण त्यासी तुझे निज चरण स्वानंदे सदा करिते पूर्ण जीवामध्ये नुजान निजवत्सा भक्ती सरोवरी निर्मळ नवविध रसे रसिकज तेच तुझे चरण कमळ विकासत केवळ पार्थ सूर्ये तेच स्वानुभवी प्रमर जे पावनिया अरवार कुचकोरिता केसर अमोद सुखसार सेविती हे तवेक परमहंस ते सरोवरीचे राजहंस चरण कमळे करुणीवास आमोद सुरस सेविती ओंकार जिज्ञासु अर्थार्थी हे ते सरोवरी असती परिकमळा मुदलेणते ते मिळते कमळातळी ऐशा भोळ्या भक्तांसी तू तारिसी ऋषिकेशी एवं जे लागले भक्ती स्थिर अपावत्यांसी असेना भावे करिता तुझे भजन तू भावाते होशी प्रसन्न तुझ्या प्रसन्नता तुझे चरण स्वानंद पूर्ण वर्षते तू विश्वमूर्ती विश्वेश्वर तू ब्रह्मादिकांचा ईश्वर तुझा राया अभय करू भक्ता भारू स्पर्शेना तुझी भक्ती ते त्यांचे सत्कर्म तुझा भाव तो त्यांचा स्वधर्म तुझं नैवेद्य अर्पणे उत्तम तुझी याग परम भक्तांचा नित्य स्मरणे तुझे नाम हाची भक्तांचा जप संभ्रम तुझे कीर्तन मनोरम ते समाधी परम भक्तांची एवं भक्त करिती जे जे कर्म ते ते तू होसी पुरुषोत्तम जासी तू तुष्टसी मेघश्याम त्यासी भ्रम स्पर्शेना या परी भजन मुखे भक्त तारिसी निजात्मसुखे तेरे सुखाचे निहते अति संतोषे उल्लसी एवं अनपेक्षित भक्तजन तू निज सुखे करिसी पूर्ण तुझं गती जे शरण ते मायेने जाण मोहिले ते तुझ्या चरणासी विमुख ते स्वप्नीन देखती सुख चढते वाढते भोगती दुःख मायेने उरते केले तेजोनी तुझे चरण ध्यान करिता योग याग क्रिया साधन तेथे साधका होय बंधन क्रोधय अभिमान ज्ञातृत्वे त्वन्मायया विहता न मानिनः
हाची श्लोकीचा अंकीचा चरण उपक्रमोनिया आपण पंडितांचा ज्ञानाभिमान अभक्तपण प्रकाशी आम्ही ज्ञाते आम्ही योगी आम्ही प्रवर्तक कर्ममार्गी आम्ही श्रोत्रिय पवित्र जगी आमची मार्गी अतिशुद्ध लोक केवळ अज्ञान तैसे आम्ही नभो आपण आमचे वचन प्रमाण सर्वार्थिकान सर्वांशी आम्ही ज्ञाते मानोनी दृढ ज्ञानाभिमाने केले मूढ पांडित्य होनी गर्भागुढ दुःख दुर्वाढ होती अभिमाना ऐसा वैरी आन नाही संसारी तो हा ज्ञानाभिमाने करी घाली दुष्करी सज्ञाना असे भक्तांची कथा जे चुकले भक्तिपंथा या रागिना परिचा व्यथा देहहंता सोशिते जी भक्तीसी विपुनी चित्त झाले अनन्य शरणागत त्यांची तारिका तू जगन्नाथ जसके भक्तना जगसी तुझे एका भक्तजन जी भक्तीसी विकिला प्राण त्याची न मानता ब्रह्मज्ञान सहजे जाण ठसावे तुझे भक्ता निज भजन भक्तासी कदा न बाधी विन सुखे होती सुख संपन्न हेतवल कोण गोविंदा जे तुझ अनन्य शरण तू सर्वदा त्या अधीन तेची आरतीचे निरूपण उद्धवा आपण सांगत किंचित्र मच्युत कवैलशेष बंधो दासेश्वरन्य चरणेषु यदा सात्वं यो रोचयत ईश्वराणाम् श्रीमत्किरीटतट पीडित पादपीठः विघ्नकाली तुझ्या भक्तांशी हे नवल नवे ऋषिकेशी तू भुलवणी भक्त प्रेमासी भक्ताधीन होसी सर्वदा होनी निज दासाधीन मध्यरात्री पुरविषयान शेकी तुझलमये भजन भुगेल्या पान भाजीचे उभय सेनेचे देवडी शस्त्रे सुटता अति बडाडी ते तसोशील राजी मुडी शेकी रतीची घोडी तू धुशी तुझा मुकुट नाकडे वेलासी ते भक्तांचा चाबूक कोविशी देखता सकळे काळायासी रणी घोडे धुशी जागे वाघोडे धरोणी दाती चारी घोडे चौहाती तू लालसी श्रीपती भक्ताने निश्चिती तू ऐसा बंदी घोडे सोडले जासी तो उग्रसेन स्वामी करसी उच्चिष्टे धर्मागरीची काढीसी शेती गाये राखसी नंदाच्या असोते थोराची थोरमाग तुझी बिडोणी गोवळा आट उभ्या फासी त्यांचा भाग चंद्रे नाचत त्यांची न मनसी सोवळे गोवळे प्रत्यक्ष केवळ गोवळे त्यांचे उच्चिष्ट कवळे स्वानंद मिळे विल्लसचे द्रौपदीचे अति साकडी नेसती जागासी तू लुगडी गोपिकांच्या निज आवडे तू कडो विकडी नाचसी पूर्ण कलश नेता पायी काटा मुडला गोपीचे पायी तो पाय धरुणी हाती धोई तू काटा डोलाई काढीसी खांदी वाहिरे दुर्वासासी द्वारपाळ तू वडे पासी ऐसा भक्ता दीन तू होसी वचने वर्तसी दासांच्या देवा तू ऐसे मनसी गोवळत्व सत्य मानसी ते तुझन गणेशी तू पूज होसी सुरनरा श्रीमत्किरीट तट पीडित पादपीठः इंद्रचंद्र आणि महेंद्र ब्रह्मा बृहस्पती आदि शंकर ऐसे पूज्य जे का ईश्वर तेही तुझे किंकर श्री कृष्णा तुझे आसनाचे पादपीठी त्यांच्या मुकुटमणियांच्या कोटी दर्शनी नमस्कार होते नमस्कारा दाटी सुरवरा तुझी अज्ञान मानिता ब्रह्मादिकांच्या माथा साधू वाजेली सर्वथा इतरांची कथा ते कोण तुझे आज्ञे भेणे जाण वायू वागवी नेमस्त प्राण सूर्य चालवी दिनमान तुझे आज्ञे भेन गोविंदा तुझे आज्ञेचे भयभागी समुद्र मर्यादा उल्लंघी तुझ्या आज्ञेच्या नियोगी वर्षे वेगी जळकाळी तुझे आज्ञेची अकाल दोरी
स्वये मृत्यू अन्वेषिली तो ही स्वकाळे प्रयोग करे आदि बाहेर कदा न रे मी तव नंदाचा किल्लारी उग्रसेनाची सेवा करी माझी केवळी थोरी मिथ्या मुरारी म्हणशील तुवा पाडोळी काळाचे दात गुरुरुद्र आला इंद्र गेला मानहल गोकुळे अद्भुत वर्षका इतरांची गोटी कायसी होळी वत्से वत्सकासी वेळ लाविले विधात्यासी शेठी गोळ होसी नंदाचा बाण कैवारा लागुनी शिव आला ती गोकुळी तो त्वारी केला दक्षिणी शारंग पाणी ईश्वरेश्वरा तुझी भेटी घ्यावया कारणे उत्कंठा वाहिले नारायणे ब्राह्मण अपत्यद्वारा देणे तुझी भेटी वांछिणे सर्वदा तू भक्त काल पंचानन सत्य करावया अर्जुन क्षीरसागरी गोडी जाण कृष्ण नारायण भेटले दोहीचे भेटीची परवडी संत जाणती निज आवडी दोहा पिठी पडली गाठी निजात्मगुडी अभिन्न कृष्णी विराला नारायण ही नारायणा माझी श्री कृष्ण दोघा नाही दोन्ही पण स्वरूप परिपूर्ण एकत्वे तेथ अर्जुनासी लागली व्यथा तिच्या अंतरलो कृष्णनाथा तव शेष श्रेणी होय देखता नारायण श्री कृष्णी तो तू भक्त काल कैवारी लीला विग्रही अवतार धारी अवतार धनसी नाना परे निरोधारी श्री कृष्णा या परिगा ऋषिकेशी अगाध महिमा तुझे पाशी हेचे अवतारी महात्मासी प्रतिनिष्ठेसे पै आले अखंड ऐश्वर्याची स्थिती अनावृत ज्ञान स्फूर्ती अद्वयानंदा नाही चिते अच्युत निश्चिती या नाव ऐसा तू अनंत अपरंपार नियंत्या ईश्वराचा ईश्वर तरी तू भक्त करुणा कर तोही प्रकार अवतारी यो जगत सहृदयीश्वरा देवा दुर्लभो नमस्कारा तो तोरिसा आणि वानरा केवली श्री रामचंद्रा लीलावताराचे निंदकांडे तुवा फुलाने कृपा करुणी यालाही वेदतिष्ठे सावधानी तो तू वानरांच्या कानी बुजाळोचुनी सांगशी तुझे ज्ञान न कळे वेदशास्त्रा तो तू विचार सुससे वानरा अनुसरणी त्यांच्या मंत्रा उपायद्वारा वर्तसी यज्ञेचे अवधाने प्रांजळे कलान घेसी यज्ञकाये तो तू वानरांची वनफळे खासी कृपावळे सप्रेम ऐसे भक्तांची निज प्रेम तू प्रतिपाळीसी मेघश्याम त्या तुझी नाही विषम तू आत्मा राम जगाचा एकदशेष बंधो तू अंतर्यामी निज सखा परमात्मा हृदयस्थ देखा तुझ माझी भूता भौतिका भिन्न अवाका सेना तू जडाचे चेतविता मूढाचे ज्ञान दाता सकळ जीवा आनंद देता तुझी सत्ता जगनाते माता पित्यांची सख्यत्व देखा तो प्रपंचयुक्त आवाका तू हृदय सखा सकळ लोका स्वदाता ऐसा तू सर्वांचा हृदयस्थ सर्व अति समर्थ जानसी हृदयीचा वृत्तांत स्वामी कृपावंत दीनांचा या परिगा ऋषिकेशी दीन दयाळू निज भक्तांसी ऐश्या साधू तन्वाखिलात्मदैतेश्वरमाश्रिताना सर्वार्थदं स्वमृतविसृजेत कोरुन् को वा भजेत् किमपि विस्मृते मूर्खे किं वा भवेन तव पादरजोषाम्नः विधाता आणि हरिहर हे माया गुणी गुणावतार तू माया नियंता ईश्वर भक्त करुणाकर सुखदाता त्या तुझी करिता निज भक्ती चारी पुरुषार्थ चारी मुक्ती भक्तांची लोटांगणी येती एवढी अर्थ प्राप्ती निज भक्ता निज भक्ताचे भोवने
तो सर्वज्ञ जाणता भगवंत भक्त हृदयेचे उद्गत जाणून सर्वार्थ तू देसी भावार्थाचे भोगते पण जाणता तू एक श्री कृष्ण तुझ वेगळे हे लक्षण आणि जाण कळेना ऐसा स्वामी तू उत्तमोत्तम तुझे साधका सुख परम आणि नाही तुझ सम तू स्वामी पुरुषोत्तम सर्वांचा तू सर्वांचा स्वामी होसी परी कृपाळू निज भक्तांसी अग्नि विषादी नाना बाधेसी तू राजासी रक्षिले तुझ भक्तांची कृपा प्रबळ उत्तम चरणाचे ताने बाळ करुणिया वैराग्यशीळ ध्रुवासी अढळ तुला केले तुझ भक्तबंधू विभीषण तुझ अनन्य शरण त्याचे कृपे सवदान सगळी रावण उद्धरिला चढोनी बांधिले बडेसे शेती कृपा उपजले कैसे त्याचे द्वारी द्वारपाळ होसी निजवालेसी सांडोनी ऐशी भक्त कृपा तुझ पाशी भक्त दुर्गत तू जाणसी ऐशा सांडोनी निज स्वामीसी कोण धनाधासी सेविर देह दे सुख भासे ते तुझे सुख देशे तो तू सकळ सुख समावेशे प्रसन्न आयासे जगभक्ता साधू जाणते तुझा महिमा तो ज्ञानाचा अभेद आत्मा भक्त प्रिय पुरुषोत्तमा तुझा सुखाचा प्रेमा प्रमेय तुझे सेवेच्या संतोखे भक्त सुखावले निज सुखे त्यांचे द्वंद्व जन्म दुखे स्वप्ने सम्मुखे कलावती तुझ्या भजन सुखे तुझे भक्त विषय होणे विरक्त ते राज्य समुद्र बलयांकित तुमकोणे सांगित तुच्छत्वे सगळ भोग वैभवेसे स्वर्ग आल्या भक्तांपाशी ते उपेक्षिते तयासी जेवी राजहंसे दिल्लर जे विनटले भजनाच्या काळी ते तू सुखरूप करिसे पाहे देह असाची विवेकी सर्वा ठाई समसामी ऐसा स्वामी तू ऋषिकेशे सदा संतुष्ट निज भक्तांचे कठिनत्व नाही सेवेसी कैसे मनसी ते ऐक जाणे नलगे परदेशासी आणि अनवसरू नाही सेवेसी भक्ता निकट हरिषी तू जयवासी जात्मा सेवेला न लगे धन शरीर कष्ट न लगते जाण तुझ्या चरणी ठेविल्या मन तू स्वानंद गण दुष्टशी तू दुष्टोने करशी ऐसे सांडविसे प्रपंचाचे विसे त्रिगुणेसे त्रिपुटी नासे अनायासे मिथ्यात्वे ऐसा तू सुदेव्य आणि कृपाळू निज स्वामी तू दीन दयाळू तुझी सेवा सांडी तो वर सोमेशाचे व्यापार तुझे चालते साचार तुझे सेवेचे विमुख नर ते परम कामर भाग्य तुझी सेवा स्वरूप केवळ ती सौखे शून्यावर विषयांचे विष कल्लोळ ते सर्व काळ वांछिती या विषयांचा विष देश तिच्या निज सुखा करी नाश जन्म मरणांचा विलास दुःख सोस भोगवी त्या विषयांचे विषय दाते इंद्र महेंद्र कृपण चित्ते त्यांचे भजन दिले विषय स्वार्थी ते निश्चिते अभाग्य तुझ्या कृपा तुझे भक्त सुख संपन्न ते समर्थ संसारी असोनी विरक्त हे नवलये तन भेदेवा तुझे चरण रजले सेविते पृथ्वी जनकाले नृपते त्यासे निराळी प्रवृत्ती माया लागते रिद्धी सिद्धी आकल्प करिता तपस्थिती ज्या सिद्धींची नवे प्राप्ती त्या सिद्धी भक्ता शरण येती ऐसी श्रेष्ठ भक्ती पैकी आणि साधने न करिता तुझे भजने ठेविल्या चित्ता सर्व सिद्धे भूती शरणागता स्वभावता भक्तांसी या परी तुझे उपकार भक्तांप्रती घडले अपार त्यासी तैची घडे प्रत्युपकार हरी चरणी साचार जैसे विरे तेची विराले पण ऐसे जेवी प्रतिबिंब बिंबी प्रवेशे का घटाकाशीचे आकाशे होईजे जैसे मलाकाश ऐसे तुझ माझी न विरता
प्रत्युपकारणे हाता जो पुरवी सर्व स्वराता त्यांसी विसरता पातु नयोपयन्त्यवचितिं कवयस्तवेश ब्रह्मायुषापि कुरुतमुदस्मरन्तः योत्तरपरेस्तन्मुता शुभं विदुर्वन् आचार्य चैत्यवपुषा स्वगतिं व्यनन्ति तुझ माझे न विरला साचार ब्रह्मायु होनिया नर काळ प्रत्युपकार कदा न घडे असो सज्ञान ज्ञाते जन परिता नानाविध साधन तुझ्या उपकारा उत्तीर्ण अनुप्रमाण कदा नवते तो उपकार कोण मनसे निज भक्तांच्या कल्मषासे सवार्याभ्यंतर निर्दयसे उभय रूपेसे कृपाळुवा अंतर्यामी रूपे बाह्य सद्गुरु स्वरूपे भक्तांची सबाह्य पापे सहित संकल्पे निर्दयसी अंतर्यामी आणि सद्गुरु उभय रूपे तू करुणा करू निरसुनी भक्त भवभारू निज निर्धारू धरविसी निज निर्धाराचे लक्षण